नेवासा फाटा दणाणला. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा शक्ती प्रदर्शन सोहळा. नेवासा फाटा येथील आंबेडकर नगर परिसर रविवारी आंबेडकरी जल्लोषाने दणाणून गेला. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात, घोषणाबाजी आणि आक्रमक वातावरणात साजरा करण्यात आला. जय भीम, वंचित बहुजन आघाडीचा जय असो, बहुजन एकता जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमादरम्यान उपस्थित पदाधिकारी, तालुका महासचिव गणपतराव मोरे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय राजकीय प्रवासावर प्रकाश टाकत, बहुजन समाजाच्या हक्कासाठी त्यांनी उभारलेला लढा देशासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. संविधान, आरक्षण, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली आक्रमक भूमिका हीच आजच्या तरुणांसाठी दिशा असल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले. बहुजन समाज आता अन्याय सहन करणार नाही. सत्ता, अधिकार आणि स्वाभिमानासाठी संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असा इशाराही यावेळी वक्त्यांनी दिला. तसेच समाजातील युवकांनी केवळ सोशल मीडियावर मर्यादित न राहता रस्त्यावर उतरून परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, बौद्ध महासभेचे वनिता कांबळे, अनिता कांबळे, नानासाहेब बनकर, भगवान दळवी, दशरथ कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश गायकवाड, जिल्हा महिला अध्यक्ष ललिता ठोंबरे, नेवासा तालुका महासचिव गणपतराव मोरे, तालुका युवक अध्यक्ष आकाश इंगळे, नितीन बोर्डे, विनोद बोर्डे, सचिन ठोंबरे, कामगार पोलीस पाटील आदेश साठे, राम मगरे, विजय कांबळे, किरण शिवणारे, रवी कांबळे सह आदी कार्यकर्ते, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचा 72वा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. प्रकाशजी आंबेडकरांचा वाढदिवस का साजरा करायचा हे पत्रकार लोक देखील आपल्याला विचारतात. तर प्रकाश आंबेडकरांचा वाढदिवस साजरा करण्याचा आपला उद्देश एकच आहे की प्रकाश आंबेडकर त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे जीवन कार्य कसं आहे, ते दिनचर्येत दिन म्हणजे दिवसभर काय काम करतात, ते कशा पद्धतीने काम करतात आणि त्यांचा उद्देश काय, ते जो उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता तोच उद्देश या ठिकाणी श्रेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांचा आहे. कारण प्रकाश आंबेडकर रोज प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक राज्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. ते एकही दिवस घरी नसतात. त्यांचं जेवण हे देखील गाडीमध्येच आहे, हॉटेलमध्ये आहे, कोणाच्या तरी घरी आहे. ते त्यांच्या स्वतःच्या घरी एकही दिवस नाही आहे. केवळ आणि फक्त आपल्या समाजासाठी जे स्वप्न बाबासाहेबांचं होतं तेच स्वप्न हे प्रकाशजी आंबेडकरांचं आहे. कारण बाबासाहेबांचे जो वंशज आहेत त्यात तेच गुण त्यांच्यामध्ये आहेत. ते सतत आणि सतत हे समाजासाठी काम करत आहेत. त्यांचं काम जर पाहिलं तर ते आता क्षणी एखाद्या झोपडीमध्ये सुद्धा असू शकतात, एखाद्या गरीबाच्या घरी सुद्धा असू शकतात. कारण ते काम करत असताना असा कुठलाही भेदभाव त्यांच्याकडे नाही. कालचंच उदाहरण, या कर्नाटकमध्ये तामिळनाडूमध्ये जे मुख्यमंत्री आज निर्मितीसाठी या सरकारने त्यांना खो देण्याचा प्रयत्न केला होता, ते मुख्यमंत्री विजय थालपती यांना नाकारत होते. पण श्रेय बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी रिस्क घेतली. त्या ठिकाणी सांगितलं, या ठिकाणी त्यांना तुम्ही मुख्यमंत्री बनवा, अन्यथा डॉक्टर आंबेडकरांचे स्वप्न ते घेऊन आलेले आहेत आणि बाबासाहेबाला तुम्ही जर डावलण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्हाला देखील त्या ठिकाणी उतरावं लागेल. आणि त्यांच्या या धडकडीला, या त्यांच्या सिंहाच्या गर्जनेला, पूर्ण या दणकेला भारताभर बीजेपी त्या ठिकाणी घाबरली आणि त्यांनी माघार घेतली आणि त्या ठिकाणी थालपती आज मुख्यमंत्री झाले. बघा, बाबासाहेबांच्या नावाने काम करणारा पहिला मुख्यमंत्री या कर्नाटकमध्ये झालेला आहे, थालपतीच्या रूपामध्ये. तो खरोखर तामिळनाडू मधला हा पहिला मुख्यमंत्री आहे. कारण मुख्यमंत्री बाबासाहेबांच्या नावाने या भारतामध्ये पहिला मुख्यमंत्री असेल तर तो थालपतीच आहे. असेच मुख्यमंत्री प्रत्येक राज्यामध्ये बाबासाहेबांच्या नावाने जर झाले तर निश्चित वंचितांचे कामं या ठिकाणी केली जातील. वंचितांसाठी त्या ठिकाणी लढा दिला जाईल. बाळासाहेबांचं स्वप्न नक्कीच, जे स्वप्न बाळासाहेबांचं आहे, जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं तेच बाळासाहेबांचं स्वप्न आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये फिरण्यासाठी हा पक्षाची निर्मिती केली. हा पक्ष वंचितांसाठी काम करतो. वंचित म्हणजे काय, नुसतं परिस्थिती बाळासाहेब आंबेडकर यांचा 72वा वाढदिवस आपण
नेवासा तालुका वंचित बहुजन आघाडी, वंचित महिला आघाडी, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा, त्याचप्रमाणे आमचे मुकुंदपूर गावाचे महिला भगिनी व सर्व समाज बांधव आपण आज ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा 72वा वाढदिवस आनंदामध्ये साजरा करत आहोत. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी जो बाबासाहेबांचा रथ समाज सुधारणेचा, बाबासाहेब म्हटले होते बघा का माझा हा विकासाचा रथ पुढे नेता आला तर न्या, परंतु तो मागे खेचू नका. त्याच पावलावर पाऊल ठेवून आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर बाबासाहेबांचा हा समाज सुधारणेचा रथ पुढे घेऊन जात आहे. खऱ्या अर्थाने समाज सुधारायचा असेल तर आपण साहजिकच बाबासाहेबांचे नातू म्हणून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा आज वाढदिवस साजरा करत आहोत. पण खऱ्या अर्थाने आपल्या शोषित पीडित समाजाला या वाढदिवसाच्या निमित्ताने एक काहीतरी असा वेगळा मेसेज गेला पाहिजे. आजही पाहतो आपली युवा शक्ती पूर्ण वाया गेली. पर्यंत आणून पोहोचवला आणि तुमच्या त्यांनी पुढे न्यायचा आला तर न्या, पण माझं काम करू नका. ते काम बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचे धाकटे भाऊ ते भीमराव आंबेडकर आणि आनंदराव आंबेडकर हे तिन्ही भाऊ ते भारतीय बौद्ध महासभेचं काम करतात आणि वंचित आघाडीचं काम बाळासाहेब आंबेडकर हे सांभाळतात आणि भारतीय बौद्ध महासभेचं काम भीमराव आंबेडकर आणि आनंदराव आंबेडकर हे दोन भाऊ सांभाळतात. त्यांनी ते परंपरा त्यांची बाबासाहेब आंबेडकरांचे धम्मरथ आणि समतेचं रथ जे पुढं चालवलं आहे तिन्ही भावांनी म्हणून ते आपल्याला एक आदरणीय आहे. त्यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आपण हार्दिक शुभेच्छा देतो. ते बाबासाहेबांचे नातं आहे, परंतु बाबासाहेबांची वंशावळ पण आपल्याला माहिती पाहिजे. बाबासाहेबांना येथून 5 अपत्ये झाली होती. त्यापैकी पहिल्या मुलाचं नाव यशवंत, 5 पैकी फक्त यशवंत जीवन राहिले. त्याच्यानंतर ते 4 होते, गंगाधर, रमेश, सिंधू आणि राजरत्न. हे 4ही अपत्ये त्यांचे लहानपणी औषध पाण्यावरून मरण पावले आणि त्या यशवंतरावांचा विवाह मीराबाई आंबेडकर यांच्याशी झाला आणि त्यांचे पुत्री आपल्याला बाळासाहेब हे जन्माला आले आहे आणि आता जे सांगितलं वंचित बहुजन आघाडीचे ते संस्थापक आहेत. त्यापूर्वी बाळासाहेबांनी राजकारणात एंट्री केली ती भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून. चला स्टार्ट करा. चला. आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वसेवा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर यांचा वाढदिवस आहे. तर या वाढदिवसानिमित्त नेवासा फाटा मुकिंदपूर परिसरातील आंबेडकर नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते येथे त्यांचा वाढदिवस साजरे करण्यासाठी उपस्थित झाले. तरी आज आपण या वाढदिवसानिमित्त काय सांगाल? आज बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजाला मी एकच सांगू शकतो की डॉक्टर बाबासाहेबांचा जो वारसा आहे तो बाळासाहेबांनी चालवलेला आहे आणि त्याच वारसाला बाळासाहेबांचं काम बाबासाहेबांसारखंच आहे. तर सर्व समाजाने त्यांच्या पाठीमागे राहावं आणि त्यांच्या कार्याला मदत करावं, जेणेकरून बाबासाहेबांचा जो समतेचा रथ आहे तो समतेचा रथ आहे त्याच रथाला पुढे नेण्यासाठी निश्चित मदत होईल. एवढंच मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो. आजचा जो वाढदिवस आहे तो आपण कशा प्रकारे साजरा केला? या ठिकाणी आम्ही आजचा कार्यक्रम या ठिकाणी आंबेडकरी चळवळीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या ठिकाणी आम्ही एक त्यांचा नेहमीप्रमाणे जे तालुक्याच्या वतीने जो वाढदिवस होतो त्याच्यापेक्षा जरा वेगळा वाढदिवस कसा साजरा करता येईल याचा आम्ही प्रयत्न केला की त्यांचा वाढदिवस का साजरा करावा हे सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही या सगळ्या चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलवलं आणि त्यांचं जे काम आहे त्यांनी जे काम केलं सुरू केलं कधीपासून केलं कसं केलं कारण त्यांच्या कामापासून काय घ्यायला पाहिजे कारण त्यांचा जो त्याग आहे त्यांना देखील संसार आहे ते सगळा संसार बाजूला ठेवून त्यांनी भारत हा माझा एक संसार आहे एक कुटुंब आहे असं त्यांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि त्यांनी जो काम
कामाचा वसा घेतला त्या कामामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्यांना या ठिकाणी पाठिंबा देतो, त्यांना पाठबळ देण्याचं या ठिकाणी वाढदिवसाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आणि असंच पुढील त्या सर्व समाजाने करावं हीच अपेक्षा आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने देऊ शकतो. तरी वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस नेवासा फाटा मुकिंदपूर परिसरातच साजरा होत आहे का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होत आहे? बाळासाहेबांचा वाढदिवस नुसता तालुक्यातच नाही, जिल्ह्यात नाही, राज्यात नाही, तर देशभर साजरा होतोय. कारण बाळासाहेबांचं काम हे देशभर आहे. बाळासाहेब म्हणजे एका तालुक्यापुरते किंवा गावापुरते, जिल्ह्यापुरते किंवा राज्यापुरतं काम करत नाहीत, ते देशाचं काम करतात. त्यांचं पूर्ण देशभर वाढदिवस आज साजरा होत आहे. या वाढदिवसानिमित्त आपण जनतेला काय संदेश देणार? या वाढदिवसाच्या निमित्ताने एकच संदेश देऊ, जे बाबासाहेबांचं काम आहे, जे बाबासाहेबांचं काम या भारतामध्ये आहे, त्याचं वारसा बाळासाहेब हे पुढे नेत आहेत, तर त्यांच्या वारसाला आपण सर्वांनी एकजुटीने मदत करावी हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना पाठबळ देण्याचं मी आव्हान करतो सगळ्या समाजात. एक महत्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पोपटरावजी सर्वोदय नेवासा तालुक्यातील तेलकुड गाव येथील आहे. त्या तेलकुड गावामध्ये काही दिवसापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आला होता, पण तिथला पुतळा हटवण्यात आला आहे. तरी त्या बाबतीत आपण काय सांगाल? आणि वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष त्या गावचे असताना त्या गावात असा प्रकार घडला आहे. त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जरी त्या ठिकाणचे तालुका अध्यक्ष असले तर ते तालुकाभर काम करतात, गावातलंच नाही विषय नाही त्यांचा. तर त्या ठिकाणी जो बाबासाहेबांचा पुतळा बसवला होता तो आंबेडकरी चळवळीच्या एक आस्था आहे. बाबासाहेब म्हणजे एक सर्वसामान्याची म्हणजे सर्वांची एक आस्था आहे. बाबासाहेबांचा पुतळा बसवणं म्हणजे गैर नाही, कारण बाबासाहेबांचा पुतळा गावामध्ये असायला पाहिजे. तो एका समाजाच्या साठी मर्यादित नाहीये, ते बहुजनांचा पुतळा आहे. बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी बसवणं गैर नव्हतं. नाही, ते पुतळा काढून टाकला आहे त्या बाबतीत विचारतोय मी तुम्हाला. हा, त्या ठिकाणी पुतळा काढला म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी प्रशासनाने तो काय केला, सुरक्षित एका ठिकाणी ठेवलेला आहे. कारण त्या ठिकाणी 2 पार्टिशन तयार झालेलं होतं, त्या ठिकाणी वातावरण वेगळं झालेलं होतं. प्रशासनाने ते ताब्यात घेण्यासाठी त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. तर प्रशासनाचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी आज वाद झाला, भविष्यात देखील वाद होऊ नये म्हणून त्यांनी तो सुरक्षित ठिकाणी ठेवला आणि त्या ठिकाणी प्रशासनाने नियोजन करण्यात आलं की बाबासाहेबांचा पुतळा त्याच गावामध्ये चांगल्या प्रशस्त जागेमध्ये बसवण्याचं त्यांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. त्याच्यासाठी ते काही काळ वेळ देत आहेत, पण त्यांच्या वेळेची आम्ही वंचित बहुजन आघाडी मार्फत वेट घेत आहोत. जर त्यांनी बसवला नाहीच तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न करत आहोत. हे होते आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका महासचिव गणपतराव मोरे, तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुक्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते. महाराष्ट्र न्यूज प्रिंट साठी बादल परदेशी. बाळासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत. राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा.